छान झाला ना रंग बघा किती मस्त आलाय. वाह! तुम्हाला सांगते आधी मी जेव्हा डोसा करायचे ना आपला डाळ तांदळाचा, तो करताना असं वाटायचं बापरे! किती अवघड आहे हे. पण आता मला इतकी प्रॅक्टिस झाली, असं जजमेंट समजलंय, की मी उठसूट कशाचेही डोसे करत असते. म्हणजे घे एकदा असं डोक्यात आयडिया आली, की हे भिजव, ते मिसळ आणि इन्स्टंट डोसे कर. ते सुद्धा पौष्टिक बरं का. आज पण तुम्हाला अशीच एक वेगळी पौष्टिक डोशाची रेसिपी सांगणार आहे, जी पौष्टिक आहे, डायबिटीजसाठी सुद्धा चालेल आणि झटपट होते. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. हा चॅनल तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला हा चॅनल माहिती नसेल, तर या चॅनलवर आपण घरामध्ये आम्ही जे काही खातो, काही बनवतो, नाश्ता, ब्रेकफास्ट, डिनर वगैरे सगळ्यासाठी जे काही पदार्थ करतो त्याचे हलके-फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते. तुम्हाला ते बघायचे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण करणार आहोत मसूर डाळ आणि ज्वारीच्या पिठाचा डोसा. म्हणजे त्याला काही तुम्हाला रात्रभर काही आंबट-बिंबट ठेवण्याची गरज नाहीये. अगदी तुम्ही मसूर डाळ भिजवून घेतली असेल ना तास 2 तास, की लगेच तयार होतो. शिवाय ज्वारीचं पीठ आहे त्यामुळं पौष्टिक आहे आणि डायबिटीज असेल तरीही खाता येईल कारण ज्वारीचं पीठ चालतंच. तर त्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं. काय-काय लागतं या सांगते. तर त्यासाठी आपल्याला लागणार 1 वाटी मसूर डाळ, जी मी स्वच्छ धुवून 2 तास भिजत घातली होती. 1 वाटी मसूर डाळ, त्यासाठी 1 वाटी किंवा जास्त ज्वारीचं पीठ घ्या, 1.5 वाटी पण चालेल. अर्धी वाटी बारीक रवा, 1 चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आपण 2 टोमॅटो घेतले. साहित्य बघितलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण मसूर डाळ जी भिजत घातली होती, रात्रभर भिजायला ठेवली तरी चालते. मी फक्त तास ते दीड तास भिजवून घेतली आहे. तिला चांगलं निथळून मिक्सरच्या भांड्यात काढू. त्यामध्येच आपण घालूया टोमॅटो आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे बारीक करून झालंय. याला भांड्यात काढूया. याला बघा आपण एकदम बारीक वाटून घेतलंय. रंग किती मस्त आलाय ना? तर याला वाटत असताना मी जराही पाण्याचा वापर केला नाही कारण आपण 2 टोमॅटो घातले. त्याच्यातला रस, त्याचं पाणी सुटतं. त्यामुळे वेगळं पाणी मी घातलं नाही. तुम्हाला वाटलं की बारीकच होत नाही, तर तुम्ही थोडंसं एक 2-3 चमचे पाणी घालू शकता. अर्धं वाटायचं म्हणजे अर्धवट वाटून घ्या. थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटा. आता आपण काय करू, यामध्ये बाकीचं साहित्य घालू. लगेच डोसे करायला घेऊ. तर यामध्ये घालूया बारीक रवा, 1 चमचा मिरची पावडर. याला मिक्स करूया. तर याला आपण रवा घालून मिक्स करायचं. तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडलंय, खूपच घट्ट होतंय, थोडंसं पाणी घालू शकता. मी अगदी थोडी, अगदी चमचाभर पाणी घालते. पाणी घातलं, याला मिक्स करू. तर सगळं झालंय. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि पीठ घालायचं म्हणजे ज्वारीचं पीठ आणि लगेच डोसे करायला घेऊ. पण रवा भिजायला पाहिजे म्हणून 10 मिनिटं भिजून देऊ. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आता रव्याने पाणी ओढून घेतलं त्यामुळे हे थोडं मगाशीपेक्षा घट्ट वाटतंय. तर हे भिजलंय. आता यामध्ये घालूया ज्वारीचं पीठ आणि चवीपुरतं मीठ. याला मिसळूया आणि यामध्ये घालूया पाणी. एकदमच सगळं पाणी घालायचं नाही, अंदाज घेत घेत पाणी घालायचं. तर पुन्हा मी वरून साधारण एक अर्धी 1 वाटी पाणी घातलं आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घेते. लागली गरज तर आपण पुन्हा पाणी घालूया. फक्त लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटलं की ज्वारीच्या पिठाचं प्रमाण थोडं वाढवायचं तर वाढवता येईल. आता हे जी कन्सिस्टन्सी असते ना, आपली इडली डोशाचं पीठ कसं असतं तशीच ठेवायची. म्हणजे मग पटकन असे छान त्याचे कसे डोसे करतो तसे याचेही करायला येतात. तुम्हाला अगदी डोसेच करायचे नाहीत कुरकुरीत तर उत्तप्पासुद्धा करू शकता. आपणही करून बघूया एक उत्तप्पा आणि तसंही करता येईल. तर जवळपास 1 वाटी पाणी मी वर घातलं आणि हे बघा आपलं मिश्रण तयार झालंय. अशी कन्सिस्टन्सी आहे. मस्त असं गुलाबी गुलाबी डोशाचं मिश्रण तयार झालंय. पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडं-तिकडं होऊ शकतं. लगेच डोसा करायला घेऊ. पण हो, याच्यामध्ये आपण रवा घातलाय, ज्वारीचं पीठ आहे. त्यामुळं काही वेळाने 4-5 डोशांनंतर तुम्हाला वाटलं की पीठ आपलं घट्ट झालंय, थोडंसं पाणी वाढवून घ्या. आता आपण डोसे करूया. तर आपण डोसा तवा गरम करायला ठेवलाय. तवा जेव्हा गार असतो ना, तेव्हाच त्याला थोडंसं तेल लावायचं आणि ते टिश्यू पेपर किंवा कापडाने पसरून घ्यायचं. म्हणजे भिडाचा तवा जरी असला तरीसुद्धा पहिला डोसासुद्धा चिकटत नाही. तर आपण गॅस चालू केलाय. आता याला मध्यम तापवून घेऊ. तवा गरम झालाय. आता आपण थोडंसं तेल पुन्हा लावलं. याला गॅस कमी करूया आणि डोसा सोडून घेऊ. मिश्रण टाकायचं, गॅस कमी करून पसरायचं. फक्त एक लक्षात घ्या, डोसा सोडताना गॅस कमी ठेवायचा. डोसा सोडून झाल्यावर थोडासा वाढवू शकता.
आणि हे वरची बाजू आहे ना किंवा कडा सुकेपर्यंत तेल टाकायचं नाही. तुम्ही जर आधीच तेल टाकलं तर ते डोसा नीट भाजला जात नाही. आता याच्या कडा साधारण एक अर्ध्या 1 मिनिटांनी सुकल्या. आपण तेल सोडूया. कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि वरूनही तुम्हाला पाहिजे तर लावता येईल. तुम्ही तेलाऐवजी तूप, बटर वापरलं तरी चालणार. तेल सोडून झालं. आता गॅस कमी करायचा आणि डोसा सगळीकडनं भाजून घ्यायचा. तुम्हाला वाटलंय गॅसची फ्लेम जर आता सगळीकडे पुरत नाही, कारण मोठा डोसा आहे, गॅसची फ्लेम एवढी असते, तर तुम्ही पाहिजे तर असं याला शिफ्ट करत करत कडा शेकून घ्या. कारण जर एखादी कडा कच्ची राहिली ना, तीच फक्त अशी सुटली जात नाही आणि मग डोसा तुटतो. त्यामुळे एक 1.5 मिनिटं आपण याला मंद आचेवर ठेवून देऊ. आता बघूयात. हे बघा, कडा व्यवस्थित सुटलेल्या आहेत आणि डोसा पण छान खालनं शेकला गेला. मस्त झालाय. वा, काय रंग आलाय. काढून घेऊया. छान झालाय ना रंग, बघा किती मस्त आलाय. वा, मला तर ना ह्या डोशापेक्षा त्याचा रंग जास्त आवडला. चला, आता अजून डोसे करूया. फक्त दुसरा डोसा करत असताना लक्षात घ्या, आपल्याला थोडंसं पाणी मारायचं तव्यावर, जेणेकरून तव्याचं तापमान थोडंसं आटोक्यात येतं. एकदम जास्त तापलेला असतो ना, तसं नाही. आणि मग गॅस कमी करायचा, पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आणि पहिल्यासारखा डोसा सोडून घेऊ. आपण अजून एक करूया. आणि आपला दुसरा डोसा सुद्धा झालेला आहे. हा सुद्धा बघा किती सुरेख झालाय. मस्त होतात ना डोसे. मला तर असं वाटतंय की आपले तांदळाच्या पिठाचे डोसे आहेत, त्यापेक्षा हे करायला सोपे आहेत. कारण ज्वारीचं पीठ आहे ह्याच्यामध्ये, तांदूळ वगैरे घातला नाही. ज्वारीचं पीठ पटकन असं जेव्हा आपण पसरतो की नाही एकदम पातळ, ज्वारी पटकन भाजली जाते. त्यामुळं डाळ तांदूळाच्या डोश्याच्या तुलनेत हे डोसे लवकर तयार होतात. म्हणजे त्याला जर 2 मिनिट लागत असतील, तर हे 1.5 मिनिटामध्ये छान सुटायला सुरुवात होते. तर मस्त रंग आलेला आहे. याच्यासोबत तुम्ही कोणतीही डोशाची चटणी खा, टोमॅटोची चटणी खा, अगदीच काही नाहीये, तर याच्यावर थोडंसं तूप टाकायचं, वरनं शेंगदाण्याची चटणी टाकायची, रोल करून खायचं. खूप मस्त लागतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला काही अजून वेगळ्या डोशाच्या रेसिपीज बघायच्या असतील, तर मला कमेंट्समध्ये सांगा. पाहिजे तर तुम्ही डोसा बाय सरिताज किचन असं कमेंटमध्ये लिहा. आपण अजून वेगवेगळे डोश्याचे प्रकार बघूयात. भेटूयात पुढच्या भागात. हॅपी कुकिंग!